सिकल सेलसाठी अनेक वर्षापासून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी त्यांचा माननीय मुंडे साहेब तसेच सर्व सन्माननीय अतिथी हे त्यांचा सत्कार करत आहेत। त्यानंतर या ठिकाणी अजून एक सत्कार मूर्ती आहे, डॉक्टर अनूप मरार सर जे सीईओ आहेत हेल्थ केअरचे, MGI डायरेक्टर आहेत नागपूरला, त्यांना पण मी या ठिकाणी आज मला इथे जो हा सन्मान दिलेला आहे कामगार ट्रस्टद्वारे त्यांचे मी खूप मनापासून हार्दिक आभार मानते। पण त्याच्या मागे जी माझे प्रेरणास्थान होते ते माझे मिस्टर संपत रामटेके, ज्यांनी हे कामाची सुरुवात केली सिकल सेलच्या। ज्या वेळेला 90s मध्ये जेव्हा कोणाला सिकल सेल विषयी माहिती नव्हतं किंवा सिकल सेल हा समाजासमोर आलेला सुद्धा नव्हता, त्या काळामध्ये त्यांनी हे माझ्या मुलाला सिकल सेल असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलून त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची तयारी केली। त्यांनी आपली एक सोसायटी स्थापन करून त्याद्वारे सिकल सेलच्या रुग्णांसाठी काम करणं सुरू केलं। त्यांच्यासोबत काही डॉक्टर मंडळी, काही टेक्निशियन्स घेऊन जसं आज कामगाडे सर ट्रस्ट जे काम म्हणजे ग्राउंड लेवलवर करतात त्याप्रमाणे त्यांनी ते काम सुरू केलं। त्यांच्या माध्यमातून सिकल सेल रुग्णांना बऱ्याचशा आणि सरकारच्या सहकार्याने बऱ्याचशा सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत। बहुतेक लोकांना माहिती असेल कदाचित किंवा नसेल तर मी सांगू इच्छिते की त्यांनी त्यावेळेला ज्या वेळेला सिकल सेल कामामध्ये त्यांनी म्हणजे हात घातलेला किंवा गेलेले त्यावेळेला आपण बघितलं की प्रत्येक हे गरीब रुग्ण असतात, गरिबांमध्ये असतात, ट्रायबल मध्ये असतात, जे पैसा खर्च करू शकत नाही, वेळेवर ब्लड मिळू शकत नाही किंवा ब्लड घेऊ शकत नाही। अशा वेळेला त्यांनी त्या सरकारच्या माध्यमातून त्या पेशंटला फ्री ब्लड मिळावं यासाठी प्रयत्न केले आणि सरकारने ते मान्य सुद्धा केलं। त्यातल्या त्यात त्यांना फ्री ट्रीटमेंट मिळावी, त्यांना सगळ्या म्हणजे फॅसिलिटीज मिळाव्या यासाठी सुद्धा त्यांनी बरेचसे प्रयत्न केले। त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये त्यांनी दिव्यांग मध्ये सामील व्हावं, कारण की हा सिकल सेल वरून जरी दिसत नसला तरी सुद्धा त्यांचे अंतर्गत जे ऑर्गन असतात ते खूप डॅमेज झालेले असतात आणि त्यांना भयंकर त्रास होत असतो, तर त्यांनाही दिव्यांगाप्रमाणे त्यांनाही काही फॅसिलिटीज मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी त्यामध्ये समाविष्ट केलं। आणि या सगळ्या कामासाठी त्यांच्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 2018 मध्ये पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केलं त्याबद्दल आणि ते आमचे प्रेरणास्थान आहेत। तर त्यांचा हा जो मला आज सन्मान दिलेला आहे, मी त्या कामगार ट्रस्टची खूप आभारी आहे आणि हे त्यांचं प्रेरणास्थान आमचे आहे, त्याच्यामुळे आम्ही हे काम करत आहोत। अजूनही आम्ही माझे सहकारी प्रीती नगराळे आणि माझे सहकारी अजून पांडेजी गजवेचे आज येऊ शकले नाही आहेत, त्यांच्या सहकार्याने मी हे कार्य पुढे नेत आहे आणि असंच कार्य आम्ही पुढे नेत राहू। पण मला अजून एक थोडीशी रिक्वेस्ट करावीशी वाटते, आज जे इथे सगळे प्रेक्षकगण जे बसलेले आहेत, आज ज्यांनी जर सिकल सेल पेशंटला कोणी बघितलं असेल, त्यांच्या वेदना बघितलेल्या असतील किंवा त्यांच्या पालकांचं दुःख बघितलेलं असेल, तर मला असं वाटते माझी एक अशी रिक्वेस्टच समजा की जसं कामगार ट्रस्ट हे काम करत आहे किंवा आमची सोसायटी सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया जे आम्ही काम करत आहोत आणि प्रत्येकाला वाटते जर भारत मध्ये जर सुदृढ मुलं जन्माला आली तर भारत सुद्धा चांगला सुदृढ होईल। तर जर प्रत्येक समाजाची म्हणजे मला असं वाटते समाजाची पण ही जबाबदारी आहे, जशी NGOची जबाबदारी आहे की हे आम्ही काम करतो, तशीच प्रत्येक समाजातल्या व्यक्तीची सुद्धा ही गरज आहे की त्यांनी सुद्धा सुदृढ मुलगा जन्माला यावा याकरता त्यांनी थोडेसे म्हणजे स्वतःची जबाबदारी समजून त्यांनी सुद्धा टेस्ट करून जर सिकल सेल मुलगा जन्माला येऊ नये म्हणून जर थोडंफार योगदान देऊन समाजाची जर म्हणजे हे योगदान दिलं तर मी त्यांची खूप आभारी राहील। धन्यवाद। आज मला इथे बोलायला 2 मिनिटाची संधी त्याबद्दल मी खूप आभार मानते सगळ्यांचे। माननीय उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला आणि दिलेलं आहे, आम्ही त्यांचे सदैव आभारी राहू। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। यानंतर आपण पुरस्काराकडे वळूया। तत्पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं एक पुस्तक आहे, हे आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्या जीवन प्रवासावर आहे।
तुकाराम हे पुस्तक आहे जे शफी पठाण यांनी लिहिलेलं आहे आणि संपूर्ण राज्यभर आणि देशभर ज्याच्या 2 लाख प्रती आतापर्यंत विकल्या गेलेल्या आहेत, ते बाहेरच्या स्टॉलवरती ठेवलेलं आहे. या पुस्तकातून अनेक विद्यार्थ्यांना, लोकांना हे प्रेरणा देणारं पुस्तक आहे, तर आपण तिथून घेऊ शकता.